नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण व्यवसाय संस्थेची आर्थिकेतर उद्दिष्टे या विषयावर अभ्यास करणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण उत्पादन संस्थेची उद्दिष्टे त्याच्यामध्ये वेगवेगळी जी काय आर्थिक उद्दिष्टे आहेत, आज आपण आर्थिकेतर उद्दिष्टे पाहणार आहोत। तर उत्पादन संस्थेची आर्थिक उद्दिष्टे कोणकोणती पाहिली होती की नफा महत्तमीकरण, नंतर भागधारकांच्या संपत्तीचे महत्तमीकरण, उत्पादन संस्थेच्या व्यवस्थापकीय मोबदल्याचे महत्तमीकरण, नंतर उत्पादन संस्थेची वृद्धी, नंतर महत्तम विक्री, दीर्घकाळ अस्तित्व, अशी जी काय आहेत ती वेगवेगळी उद्दिष्टे पाहिली होती। म्हणजे कोणतीही उत्पादन संस्था ही उत्पादनाशी संबंधित असणारे अनेक निर्णय घेत असते। उदाहरणार्थ तर सांगायचं म्हटलं तर कोणत्या वस्तूचे उत्पादन करायचे आणि ते कोठे करायचे, उत्पादन प्रमाण किती असावे किंवा उत्पादन पद्धती कोणती वापरावी, उत्पादनाची विक्री कोणत्या बाजारपेठेमध्ये किंवा किती किमतीला करायची इत्यादीचा इथं काय करतो आपण, म्हणजे ही जी काही उदाहरणं आहेत त्या उदाहरणाद्वारे आपण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी उत्पादन संस्थेला प्रथम आपली उद्दिष्टे काय करतो, निश्चित करावी लागत असतात। म्हणजे उत्पादन संस्थेची अनेक उद्दिष्टे असू शकतात। काही अल्पकाळाच्या दृष्टीने ती काय असतात, महत्त्वाची ठरतात, तर काही दीर्घकाळाच्या दृष्टीने आपण विचारात घेऊन ती महत्त्वाची ठरवली जातात। म्हणजे उत्पादन संस्थेची जी काय उद्दिष्टे आहेत ती मुख्यतः आपण काय केलेले आहेत अगोदर, म्हणजे एक आर्थिक आणि आर्थिक उद्दिष्टे आणि आर्थिकेतर उद्दिष्टे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, इकॉनॉमिक गोल्स अँड नॉन इकॉनॉमिक गोल्स, अशा पद्धतीने आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये उत्पादन संस्थेची आर्थिक उद्दिष्टे आहेत, उत्पादन संस्थेची आर्थिकेतर उद्दिष्टे आहेत। तर त्याच्यापैकी आपण गेल्या व्हिडिओमध्ये आर्थिक उद्दिष्टे पाहिलेले आहेत। तर विद्यार्थ्यांनो, आज आपण व्यवसाय संस्थेची किंवा उत्पादन संस्थेची आर्थिकेतर उद्दिष्टे आपण त्यामध्ये भाग 3 अशा पद्धतीनं पाडलेले आहेत। म्हणजे आर्थिक उद्दिष्टे आणि आर्थिकेतर उद्दिष्टे। तर या भाग 3 मध्ये आपण काय बघणार आहोत, आर्थिकेतर उद्दिष्टे। तर विद्यार्थ्यांनो, याच्यामध्ये आपण राजकीय शक्ती, तर विद्यार्थ्यांनो, आर्थिकेतर उद्दिष्टांमध्ये जी काय राजकीय शक्ती किंवा आपण त्याला सत्ता म्हणतो, म्हणजे लोकशाही राज्यव्यवस्थेत पक्षीय राजकारण आणि निवडणुका काय असतात, अपरिहार्य असतात। तर काही उद्योग राजकीय पक्षांना पाठिंबा देऊन आपले राजकीय महत्त्व काय करतात, वाढवणे किंवा टिकवणे किंवा प्राप्त करून घेत असतात। म्हणजे काही उत्पादन संस्थांचे मालक किंवा व्यवस्थापक हे आपले राजकीय वर्चस्व वाढवण्यासाठी आपल्या हाती असलेल्या अनेक प्रकारच्या साधनांप्रमाणे उत्पादन संस्था हे सुद्धा एक साधन म्हणून काय करतात, वापरतात। म्हणजे उत्पादन संस्थेच्या आधारे देशात किंवा राज्यामध्ये राजकीय महत्त्व काय करतात, प्राप्त करतात। म्हणजे औद्योगिक विषयक सरकारी भूमिका ठरवण्यात ते काय करतात, पुढाकार घेतात। औद्योगिक विषयक विविध सवलती मिळवतात, नंतर पायाभूत सोयीसुविधांचा जो काय आहे तो प्राप्त करून घेतात। म्हणजे करामध्ये सवलत मिळवणे किंवा औद्योगिकरणासाठी सरकारकडून अनुदान मिळवणे इत्यादी जे काही हेतू आहेत ते उत्पादन संस्थेचे संस्थापक किंवा मालक उत्पादन संस्थेच्या आधारे काय करतात, आपले राजकीय वर्चस्व निर्माण करत असतात। तर अशा पद्धतीनं आर्थिकेतर उद्दिष्टांमध्ये राजकीय शक्ती किंवा सत्ता त्याला आपण पॉलिटिकल पॉवर म्हणतो, ही अतिशय महत्त्वाची आहे आणि ती महत्त्वाचं उद्दिष्ट ठरत असतं। तर विद्यार्थ्यांना पुढची प्रतिष्ठा, प्रेस्टीज, तर प्रतिष्ठा जी काय वाढवणं हे जे काय आर्थिकेतर उद्दिष्टामध्ये आपण महत्त्वाचं आहे ते आपण म्हणजे एकाच व्यक्तीच्या मालकीची उत्पादन संस्था असेल तर आपली वैयक्तिक प्रतिष्ठा वाढवणे हे सुद्धा काय असतं, उत्पादन संस्थेचं उद्दिष्ट असू शकतं। म्हणजे बघा की
आपली वैयक्तिक प्रतिष्ठा म्हणजे आपलं पर्सनल स्टेटस म्हणतो, पर्सनल स्टेटस वाढवणे हे सुद्धा काय असतं, उत्पादन संस्थेचं एक मेन महत्त्वाचं उद्दिष्ट असू शकतं. म्हणजे ही जी काही प्रतिष्ठा आहे ती अनेक प्रकारची असते. उदाहरणार्थ बघा, मालक आणि मजूर यांच्यामधलं जे काही संबंध आहे ते सलोख्याचं ठेवणं, म्हणजे मजुरांना एकदम हीनतेची भावना किंवा हीनतेची वागणूक न देता त्यांचंसुद्धा एक स्टेटस, मालक आणि मजूर यांचं काय असतं, सलोख्याचं संबंध ठेवण्याचे एक वेगळं प्रेस्टीज किंवा स्टेटस असतं. तर दुसरं म्हणजे मालक आणि कामगार. मालक हा कामगार कल्याण करतो किंवा अशी कीर्ती मिळवतो, म्हणजे दानशूर देणगीदार म्हणून नावलौकिक मिळवतो. मालक काय करतो, कामगारांचं कल्याण करतो आणि ती कामगारांचं कल्याण केल्यानंतर काय करतो, कीर्ती मिळवणे म्हणजे सगळीकडे त्याची वाहवा होणे, म्हणजे दानशूर किंवा देणगीदार म्हणून त्याचा नावलौकिक मिळवणं. अशा पद्धतीची जी काही प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा वाढवण्याचा तो प्रयत्न करत असतो. म्हणजे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ह्या प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठेची किंवा मोठेपणाविषयीची जी काही कल्पना असते ती वेगवेगळी असते. आणि ही जी प्रतिष्ठा उत्पादन संस्थेच्या माध्यमातून मिळवण्याचा त्यांचा काय असतो, प्रयत्न असतो. म्हणजे अज्ञानावेळी अशा वेळी अर्थातच महत्तम नफ्याचे उद्दिष्ट काय केलेले आहे, दुर्लक्ष केले जाते. म्हणजे इथं महत्तम नफ्याचं दुर्लक्ष केले असलं तरी इथं प्रतिष्ठा ही खूपच महत्त्वाची असल्यामुळं आर्थिकेतर घटकामध्ये प्रतिष्ठा वाढवणे किंवा प्रेस्टीज टिकवून ठेवणे हे आर्थिकेतर उद्दिष्ट महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, पुढचा मुद्दा असा आहे की सामाजिक जबाबदारी आणि कल्याण. सामाजिक जबाबदारी आणि कल्याण. तर याच्यामध्ये ही जी काही सामाजिक जबाबदारी आणि कल्याण आहे त्यामध्ये आधुनिक उत्पादन संस्था या काही सामाजिक सांस्कृतिक स्वरूपाची ही उद्दिष्टे स्वतःसमोर ठेवतात. म्हणजे आधुनिक उत्पादन संस्था ज्या आत्ता ॲडव्हान्स आहेत, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीनं परिपूर्ण झालेल्या आहेत, त्या आधुनिक उत्पादन संस्था काही सामाजिक सांस्कृतिक स्वरूपाची ही उद्दिष्टे स्वतःसमोर ठेवत असतात. म्हणजे सामाजिक उद्दिष्टांमध्ये प्रामुख्याने बघा त्याच्यामध्ये कोणकोणते असू शकतात की शिक्षण, आरोग्य, खेळ, कला इत्यादी बाबींच्या विकासाचा काय असतो, त्यामध्ये समावेश केलेला असतो. मग ज्या परिसरात उत्पादन संस्था उत्पादनाचे कार्य करतात त्या परिसराशी निगडीत सामाजिक विकासाचे काही अंशी दायित्व आपले आहे अशी धारणा मोठ्या उत्पादन संस्थांशी असते. म्हणजे आधुनिक काळात कोणतीही संस्था ही केवळ आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी चालवली जात नाही, तर सामाजिक उद्दिष्टांमध्ये भान त्यांना ठेवावे लागते. कुणाला, की आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सामाजिक उद्दिष्टांमध्ये भान ठेवल्यानंतर ज्या लोकांचा उत्पादन संस्थांच्या व्यवस्थापनाशी जवळचा संबंध आहे असे लोक महत्तम नफ्यासारख्या आर्थिक बाबी इतक्याच सामाजिक बाबी देखील आपल्या कार्यक्षेत्राचा भाग ह्या असू शकतात. म्हणजे असे मानू लागले आहेत की समाजाकडून मिळालेल्या उत्पन्नातील काही भाग हा समाज कल्याणाकरिता उत्पादन संस्थांनी खर्च करावा. आणि ही आधुनिक युगाची जी काही विचारसरणी आहे ती उत्पादन संस्था किंवा व्यवसाय संस्थांशी ही सामाजिक काय केलेली आहे, जबाबदारी वेगवेगळ्या कारणांनी पार पाडणे आवश्यक असते. तर ती याच्यामध्ये सामाजिक जबाबदारी आणि तिचं जे कल्याण आहे, सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक कल्याण हे कोणकोणत्या कारणासाठी म्हणजे आवश्यक आहे किंवा कारणासाठी पार पाडणं आवश्यक आहे हे आपण पाहूया. तर पहिला कारण असं आहे की समाजाच्या सक्रिय पाठिंब्यावरच उत्पादन संस्था आपलं उत्पादन आणि व्यापार व्यवहार करू शकतात. म्हणून त्यांनी समाजाचा विश्वास संपादन करणं काय असतं, आवश्यक असतं. तर दुसरं कारण असं आहे की समाजाचे स्थैर्य आणि स्वास्थ्य आरोग्य बिघडून उत्पादन संस्था आपले कार्य पार पाडू शकत नाहीत. यासाठी काय करतं की यासाठी उत्पादन संस्थांनी दवाखान्यांची व्यवस्था करून किंवा दवाखान्यांना आवश्यक ती सर्व प्रकारची मदत करणे काय असतं, आवश्यक असतं. तर तिसरं कारण असं आहे की उत्पादन संस्थांनी सामाजिक कल्याणाची जबाबदारी स्वीकारल्यास त्यांना स्वायत्तता ॲटॉनॉमस
आणि आर्थिक स्वातंत्र्य उपभोगवयास मिळू शकतं. म्हणजे स्वतंत्रता किंवा स्वायत्तता हे आणि आर्थिक स्वातंत्र्य उपभोगवयास मिळते. म्हणजे उत्पादन संस्थांनी सामाजिक कल्याणाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांना स्वायत्तता आणि आर्थिक स्वातंत्र्य काय करायला मिळतं, उपभोगवयास मिळतं. म्हणजे उत्पादन संस्थांनी कामगार कल्याणाच्या विविध योजना जर कार्यान्वित केल्या असल्या तर त्या केलेल्या नसल्या तर त्या कार्यान्वित केल्या पाहिजेत. आणि त्यामुळं काय होतं, कामगाराची उत्पादकता आणि कार्यक्षमतेमधून काय मिळते, चालना मिळते. तर ग्राहकांना वाजवी किमतीमध्ये दर्जेदार वस्तूंचा पुरवठा होतो आणि सामाजिक उपयोगाची म्हणजे सामाजिक उपयोग म्हणजे कुठले की शाळा महाविद्यालय सुरू करणे यासारखी कामे काय करतात, हाती घेणे त्यांच्यासाठी आवश्यक असतं. म्हणजे सामाजिक जबाबदारी आणि कल्याण हे आर्थिकेतर घटकामध्ये आर्थिकेतर उद्दिष्टामध्ये किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला लक्षात येतं. तर विद्यार्थ्यांनो, पुढचा मुद्दा असा आहे की कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण. तर कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण हे कामगार हा उत्पादन संस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. कामगार हा उत्पादन संस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे त्यामुळे अनेक उत्पादन संस्था कामगार कल्याणाच्या काय असतात, कामगार कल्याणाच्या विविध योजना राबवत असतात. म्हणजे उत्पादन संस्था कामगारांना काम करण्यासाठी जे काही स्वच्छ, हवेशीर आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देतात, त्यावेळेस श्रमिकांच्या शिक्षणासाठी आणि प्रशिक्षणासाठी नफ्यातील काही भाग काय करतात, राखून ठेवतात. म्हणजे कामगारांना सवलतीच्या दरात जेवणाची सोय, दवाखान्याची सोय किंवा करमणुकीकरता काही मनोरंजनात्मक कार्यक्रम, तसेच कामगारांच्या मुलांसाठी शाळा, हे महत्त्वाचं, कामगारांच्या मुलांसाठी शाळा इत्यादी कामगार कल्याणाच्या योजना काय असतात, कार्यान्वित केल्या जातात. म्हणजे या सगळ्या योजना कार्यान्वित केल्यामुळं कामगाराची उत्पादकता आणि कार्यक्षमता काय होतं, वाढीस उत्पादन क्षमता आणि कार्यक्षमता वाढीस चालना मिळतं. म्हणजे याचा परिणाम काय की कामगाराच्या समाधानाची, आत्मीयतेची किंवा ध्येयसिद्धीची जी काही भावना आहे ती भावना निर्माण होण्यास शक्य असते. म्हणजे कामगार कल्याणाच्या विविध योजनांमुळं कामगारांमध्ये उत्साह, उपक्रमशीलतेला वाव देऊन उत्पादन संस्था बळकट करता येते. तर अशा पद्धतीनं आपण आर्थिकेतर उद्दिष्टे किंवा आर्थिकेतर ध्येय या गोष्टी वेगवेगळ्या उद्दिष्टांद्वारे स्पष्ट केलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो, व्यावसायिक अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची उपयोजित शाखा आहे, हे आपल्याला माहीतच आहे. म्हणजे यामध्ये व्यवसायाशी संबंधित उत्पादन विभाजन विषयक निर्णय प्रक्रियेचा जो काय अभ्यास केला जातो तो व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक सिद्धांताचा व्यवहारातील उपयोजन होय. म्हणजे बघा, आपण ज्यावेळेस सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासातून त्याच्या म्हणजे स्पष्टीकरणातून आपण व्यावसायिक निर्णय प्रक्रियेत आणि सरकारचा आर्थिक धोरण निश्चितीमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा काय करत असतो, उपयोग होतो. म्हणजे किंमत निश्चिती आणि कार्यक्षमतेच्या अटीचे जे काय स्पष्टीकरण यातून मिळतं ते सूक्ष्म अर्थशास्त्राचा हा कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार म्हणून. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र मर्यादित व्यावहारिक उपयुक्तता, कक्षेबाहेरील आर्थिक समस्या, फसगत करणारे सामान्यकरण या इतर काही त्याच्या उणिवा असल्या तरी ते किती महत्त्वाचं आहे आपल्याला लक्षात येतं. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीनं आपण व्यावसायिक अर्थशास्त्राचे आर्थिक आणि आर्थिकेतर उद्दिष्टे हे आपण पाहिलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आपण इथंच थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकचा विचार करूया. तर थँक्यू व्हेरी मच.